नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी दोन गणित सोडून देणार आहे आणि 3 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. चला मग लक्ष द्या. 70 - 10 गुणिला 4 अधिक 4 गुणिला 5. तर कंच्या भागोबेवच्या नियमानुसार पहिलं लक्ष गुणाकारावर, दोन ठिकाणी गुणाकार आहे. 2 नंबर लक्ष वजाबाकीवर, 3 नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्येचा शंतशा ठेवायचा. प्रथम आपण गुणाकार करूया. तर मग आता या ठिकाणी 70 - 10 चौक किती 40 अधिक 4 पंच 20. तर आता इथं गुपित अधिक चिन्ह आहे, तर म्हणून या ठिकाणी अधिक अधिक जवळ घ्यायचं. अधिक 20 हे कुठे 70च्या खाली लिहा, नाही तर वर लिहा. 70 आणि 20 किती झाले 90 वजा 40. तर याचं उत्तर किती येईल? 90 मधून 40 गेले किती 50. तर उत्तर 50 आलेलं आहे. आता 2 नंबरचा या ठिकाणी प्रश्न पहा. 20 गुणिला 15 अधिक 25 गुणिला 20 वजा 20 गुणिला 52. तर मग असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर आता 20 काय करायची, इथं कॉमन घ्यायची. 20 हे 15 ला गुणिला आहे, 20 हे 25 ला गुणिला आहे, 20 हे 22 ला गुणिला आहे. तर मग आता इथं 20 कॉमन घेऊया. तर मग आता याचं रूपांतर कशामध्ये होईल? कॉमन घेतल्यानंतर जे बेरीज वजाबाकी असेल तर कंसामध्ये घ्यायची, म्हणजे गुणिल्याचं रूपांतर कशामध्ये? कंसामध्ये. तर काय राहील इथं 15 अधिक 25 वजा 22. का नाही 20 हे कॉमन घेतलेले, म्हणजे याचा अर्थ काय 20 हे 15 ला गुणिला, 20 हे 25 ला गुणिला, 20 हे 22 ला गुणिला आहे. तर कंच्या भागोबेवच्या नियमानुसार कंसामधली क्रिया करायची. 25 आणि 15 किती होईल? 40. मग आता कंसामधली क्रिया सांगा. बेरीज झाली, आता वजा बाकी आहे. तर बरोबर 20 गुणिला, आता 10 मधून 2 गेले 8. हातचा वापस द्या. 2 आणि 3 लक्षात ठेवा. 4 मधून 3 गेला 1, म्हणजे 40 मधून 22 गेले किती राहिले? 18. तर आता कोणाचा गुणा करायचा? 20 आणि 18चा. हा शून्य उचला जसा तसा लिहा, आणि 18 दोन्ही किती झाले? 36. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे दोन गणित तुम्हाला सोडून दिलेले आणि 3 नंबरचं गणित तुम्ही सोडवायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहायचंय. तर आज या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.